मराठीतल्या नामवंत अशा चरित्रकार त्यांनी विशेषतः चित्रपटसृष्टीमधल्या मान्यवरांची चरित्र लिहिलेली आहेत आणि सगळीच्या सगळी खूप गाजलेली देखील आहेत. त्या उत्कृष्ट समीक्षक आहेत, लेखिका म्हणून तर लोकप्रिय आहेत. काल आशाबाईंचं निधन झाल्यानंतर आज मी बहुतेक वर्तमानपत्र इवन चॅनलवर वेगवेगळ्या श्रद्धांजली वाहणाऱ्या मुलाखती पाहिल्या. मला असं वाटलं की अनिता पाध्ये यांनी जी श्रद्धांजली वाहिली आहे ती या सगळ्या श्रद्धांजली लेखांपेक्षा, निवेदनांपेक्षा अगदी नुसती वेगळी वैशिष्ट्यपूर्ण नाही तर परिपूर्ण आहे. इतकी हृद्य आणि तरी देखील वस्तुनिष्ठ अशी श्रद्धांजली मला अन्यत्र कुठे दिसली नाही. म्हणून अनिता पाध्ये यांना मी विनंती केली की त्यांचं जे स्क्रिप्ट आहे ते वाचून दाखवण्याची त्यांनी मला परवानगी द्यावी आणि त्यांच्या परवानगीने हे अतिशय हृदयस्पर्शी असं त्यांचं लेखन आशा ताईंवरचं मी तुम्हाला वाचून दाखवतोय. आशा भोसले भारतातील एक सुरेल लोकप्रिय गायिका. आपल्या आवाजाने आणि विविध पद्धतीच्या गाण्यांनी त्यांनी भारतीय चित्रपट आणि पार्श्वगायनात स्वतःचं अलौकिक स्थान दरारा निर्माण केला. तितक्याच आशाबाई व्यक्ती म्हणून समर्थ होत्या. पार्श्वगायिका बनण्यासाठीचा त्यांचा संघर्ष, व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गोष्टी, संसाराची तोडमोड आणि एकटीने केलेला मुलांचा सांभाळ ही सरळ सोपी गोष्ट नाही. 9 वर्षाच्या असताना वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं. त्यामुळे बराच काळ आशाबाई आणि मंगेशकर कुटुंबाला गरिबी सोसावी लागली. पैसे कमवण्याच्या हेतूने त्यांनी गायन आणि अभिनय करण्यास सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षी घरच्यांच्या विरोधात जाऊन भोसलेंशी, हे भोसले त्या लता दीदींचे सचिव होते, गणपत भोसले, त्यांच्याशी विवाह केला. 3 मुलं, 1 मुलगी 2 मुलगे झाले खरी, पण संसाराचं सुख मिळालं नाही. नवरा कधी मारझोड करीत असे, सतत पाळत ठेवत असे, रेकॉर्डिंगला कायम बरोबर जात असे. पार्श्वगायनातून पैसे मिळवत असल्या तरी आशाबाईंना 50 पैसे खर्च करायची परवानगी नसे. त्यांना विडा आवडत असे, पण त्यासाठी त्यांना एका कोरस गायिका असलेल्या मैत्रिणीकडून पैसे मागावे लागत असत. त्या मुलांना घेऊन माहेरी परतल्या, पण तरीही पुढचा प्रवास सोपा नव्हता. मुलांना शाळेसाठी तयार करणं, जेवण बनवायचं आणि रेकॉर्डिंगला जायचं यामध्ये त्यांची तारांबळ होत असे. मात्र सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं ते म्हणजे चित्रपट गायनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं, नायिकेचा आवाज बनायचं. त्यांची स्पर्धा कुठल्या बाहेरच्या गायिकेशी नव्हती तर आपल्या सख्या बहिणीशी, लता मंगेशकर यांच्याशी होती. बाहेरच्यांशी स्पर्धा करणं सोपं असतं, पण बहिणीशी स्पर्धा कशी करणार? सुरुवातीच्या काळात आशाबाईंना सहाय्यक अभिनेत्री, दुय्यम नायिका, डान्सर यांच्यावर चित्रित होणारी गाणी गायची संधी मिळत असे. पण हळूहळू त्यांनी त्यातून मार्ग काढला, स्वतःची वेगळी गायनशैली निर्माण केली आणि त्यांना यश मिळत गेलं. त्यात त्यांना O.P. नय्यर यांची साथ मिळाली हे कबूल करावंच लागेल. 1957 ते 1970 पर्यंत ओपींची बहुतेक सर्वच गाणी आशाबाईंनी गातली आणि ती बहुसंख्य हिट झाली. ओपींशी त्यांचे व्यक्तिगत सूर देखील जुळले, पण ते विवाहित होते, मुलांचे पिता होते, तर आशाबाईंची मुले देखील मोठी होत होती. त्यामुळे 70चं दशक सुरू झालं आणि काही काळातच आशाबाईंच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातून O.P. नय्यर बाद झाले. काही काळापुरती त्यांची जागा दादा कोंडके यांनी घेतली, पण भालजी पेंढारकर यांनी आशाबाईंशी लग्न न करण्याचा सल्ला दिला
त्यामुळे दादा कोंडके देखील 5-6 वर्षात बाद झाले. पण नंतर कदाचित आयुष्यात स्थिरता यावी, बदनाम होऊ नये असा विचार करून आशाबाईंनी आपल्यापेक्षा 6 वर्ष लहान असलेल्या संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी विवाह केला. R.D.चे निधन होईपर्यंत आशाबाई त्यांच्या पत्नी होत्या खऱ्या, पण पंचमच्या निधनापूर्वी काही वर्ष मनाने दोघं लांब गेले होते. आशाबाई आपल्या पेडर रोड येथील घरात राहत असत. वैवाहिक जीवनापुरताच त्यांचा संघर्ष नव्हता, तर मुलांकडून देखील त्यांना खूप सुख असं मिळालं नाही. आनंद त्यांचा मुलगा दुबईतील त्यांचं हॉटेल सांभाळत असे, पण हेमंत भोसले यशस्वी संगीतकार बनू शकला नाही. आईमुळे संधी मिळून सुद्धा. तीच गोष्ट मुलगी वर्षाच्या बाबतीत घडली. नंतरच्या काळात तर तिचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे आशाबाई सतत काळजीत असत आणि एक दिवस स्वतःवर गोळी झाडत वर्षाने आत्महत्या केली. हे सर्व लिहिण्यामागचा उद्देश हा आहे की आशा भोसले या प्रसिद्ध लोकप्रिय श्रीमंत व्यक्ती असल्या तरी प्रत्यक्षात त्यांना खूप सोसावं लागलं. पण मला त्यांच्यातील आवडणाऱ्या 2 गोष्टी ज्या सर्वांनी शिकायला हव्यात, एक म्हणजे आयुष्यात अनेक वादळ समस्या येऊन सुद्धा आशाबाईंमध्ये कधी बिटरनेस, कटुता आली नाही. अनेकदा समस्यांचा सामना केलेली व्यक्ती मनाने कटू बनते, आपलं नैराश्य लोकांवर काढत असते. आशाबाईंनी हे कधीच केलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक टक्के टोणपे खाऊन सुद्धा शेवटपर्यंत त्या आनंदाने भरभरून जगल्या. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आपलं दुःख त्यांनी कधी सार्वजनिक केलं नाही, लोकांची सहानुभूती घेतली नाही. काही काळापूर्वी त्यांची भेट श्री श्री रविशंकर यांच्याशी झाली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की आतापर्यंत मी कधीच कुणी आध्यात्मिक गुरु केला नाही. याचं कारण म्हणजे त्यांना जीवन जगणं कळलं होतं. त्यासाठी कुठल्या गुरुची त्यांना गरज नव्हती. त्यांच्या निधनानं एक गायन पर्व तर संपलंच, पण एका झंझावाती वादळही शांत झालं आहे. धन्यवाद. अनिता पाध्ये यांचे मनपूर्वक आभार. विष्णू आणि महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश, सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश, सामोरे बसले मला ते दत्त गुरु दिसले मला